विलिनीकरणासंदर्भात दादा हे फडणवीसांना बोलले नाहीत, कदाचित त्यांना विश्वास नसावा असं संजय राऊत म्हणतात। विलिनीकरणाचा विषय हा पवार कुटुंबातील होता। ट्रम्प यांच्याशी डर्टी डील करताना मोदी कोणाशी बोलले होते असाही टोला राऊतांनी लगावलाय। अजित पवार तो पक्ष चालवत होते, अजित पवार। त्यामुळे भारतीय जनता पक्षाची परवानगी घेण्याची गरज मला वाटली नाही आणि ज्या अर्थी ते देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलले नाही त्या अर्थी त्यांचा या बाबतीत फडणवीस यांच्यावरती विश्वास नसावा हे मी सांगितलं होतं। हा त्यांचा अंतर्गत विषय असणार, हा त्यांचा कौटुंबिक विषय होता। प्रत्येक गोष्ट ही मोदींना किंवा महाराष्ट्रात फडणवीसांना सांगायलाच पाहिजे किंवा त्यांना विचारूनच निर्णय घेतले पाहिजे सर्व पक्षांनी आणि सर्व कार्यकर्त्यांनी सर्व पक्षाच्या। हा हट्ट कशासाठी आहे? हा अनाठाही हट्ट आहे। प्रेसिडेंट ट्रम्पशी अशा प्रकारचा घाणेरडा करार करताना ट्रेड डील, बरं का, डर्टी डील, तुमचे मोदी कोणाशी बोलले होते? देश विकायला काढला तेव्हा व देश विकला जातोय तेव्हा नाही ना। हा त्यांचा वेगळा अंतर्गत विषय आहे। राष्ट्रवादी विलिनीकरणावरती शरद पवार गट आता थेट 9 तारखेलाच बोलणार आहे। रोहित पवार 9 तारखेला पत्रकार परिषदेत सगळे मुद्दे स्पष्ट करणार आहे। तोपर्यंत विलिनीकरण या मुद्द्यावरती इतरांना न बोलण्याच्या सूचना देण्यात आल्या। दरम्यान सध्या विलिनीकरणाचा प्रस्तावच नाही असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलंय। तर विलिनीकरणासंदर्भात अजितदादा आमच्याशी काहीही बोलले नव्हते असं बाबा आत्राम यांनी म्हटलंय। आम्हाला एनडीए सोबत राहायचंय, धर्मराव बाबा आत्राम यांची ही प्रतिक्रिया आहे। निवडणुकीसाठी एकत्र यावं यासाठी दादांचे प्रयत्न सुरू होते असंही आत्रामांनी म्हटलंय। दादा कधीच म्हटले नाही की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला पाहिजे, असं काय बोलले नाही, परंतु ते प्रयत्न त्यांचा सुरू होता की कुठेतरी आपण एक झाला पाहिजे। परंतु असा प्रकारचा दोन्ही बाजूनी जर तडजोड झालं तर कुठेतरी एक आपण होऊ शकतो। परंतु ते माझा सुद्धा विचार आहे की ते कुठेतरी एक झाला पाहिजे असा प्रकारचा माझा सुद्धा भावना होता। परंतु नाईलाजाने दादा आता आपल्यामध्ये राहिले नाही, तरी सुद्धा आता सगळ्यांनी एक चांगला भूमिका घेतला पाहिजे, एकत्रित आला पाहिजे। आणि मला वाटतं एकत्रित आला तर मला वाटते आणि एकत्रित येत असताना आपल्याला समोरच्या गोष्टी हे आहेत की आपल्याला एनडीए सोबत राहणं ते सुद्धा महत्वाचं आहे। आणि ते जोपर्यंत एनडीए सोबत आपण राहणार नाही तोपर्यंत आपण एकत्रित होऊन काय फायदा नाही। बातमी महत्वाची, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार लवकरच दिल्ली दौरा करणार आहेत। सुनेत्रा पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार आहेत। दिल्लीमध्ये भाजपकडून शोक सभेचं आयोजन केलं जाणार आहे। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार पहिल्यांदाच दिल्ली दौरा करणार आहेत।